हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी चालणारी, लहान मुलं असो किंवा मोठी लोक सर्वांसाठी पौष्टिक अशी शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. सगळ्यात आधी मी चिक्की लाटून घेण्यासाठी मोठी डिश घेतलेली आहे. त्याला आणि लाटण्याला तेल लावून घेणार आहे. पाक बिघडला तर चिक्की दाताला चिकटते किंवा कडक होते. त्यासाठी चिक्की बनवताना मी काही टिप्स देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीने डिशला व लाटण्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चिक्की आपली चिकटणार नाही, व्यवस्थितपणे निघून येईल. चला चिक्कीसाठी लागणारे साहित्य पाहूयात. मी शेंगदाणे खरपूस भाजून त्याची साल काढून डाळी करून घेतलेल्या आहेत. 600 ग्रॅम शेंगदाण्याच्या डाळी आहेत. 600 ग्रॅम शेंगदाण्याच्या डाळीसाठी मी इथं 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं कढईमध्ये गूळ घालून गॅस चालू करून घेतलेला आहे. आपल्याला चिक्की बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. बिना पाणी घालता आपल्याला गुळाचा परफेक्ट असा पाक बनवून घ्यायचा आहे. गूळ गरम झाला की त्याला आपोआप पाणी सुटू लागतं. तुम्ही पाहू शकता आपला गूळ थोडा थोडा विरघळू लागला आहे. थोडं थोडं त्याला पाणी सुटलेलं आहे. असंच आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. त्यामुळे पाक करपत नाही, पाक एकसारखा बनतो. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बनवता येतील. आपला गूळ आता पूर्णपणे विरघळू लागलेला आहे. गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. पाक करपला की चिक्की बिघडते, चिक्कीला कडवटपणा येतो. त्यामुळे आपण पाक आपला करपून द्यायचा नाही. कमी गॅसवरती आपण सतत हलवून घ्यायचा आहे. आता आपण आपला पाक कितपत तयार झालेला आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाक थोडासा घालून त्याची गोळी बनवून घ्यायची आहे.
ही गोळी अजून चिकट लागत आहे. आपला पाक अजून झालेला नाही. जवळपास आपली 1 किलोपेक्षा जास्त चिक्की असल्यामुळे पाक बनवायला थोडा जास्त वेळ लागेल. आपण अजून 4 ते 5 मिनिट पाक कमी गॅसवरती हलवून घ्यायचा आहे. गुळाचा कलर थोडा थोडा बदलू लागलेला आहे. मी अजून एकदा पाक पाण्यामध्ये घालून त्याची गोळी करून पाहणार आहे. पाक आपला कितपत झालेला आहे. मी घरामध्ये सतत शेंगदाण्याची चिक्की बनवत असते, त्यामुळे माझे प्रॅक्टिस व्यवस्थित झालेला आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे पाक झालेला आहे की नाही समजावा म्हणून मी हे तुम्हाला चेक करून दाखवत आहे. पाक आपला कडक झालेला आहे. मी ही गोळी दाताखाली ठेवून चावून बघणार आहे. अजून थोडासा पाक दाताला चिकटतोय. अजून 2 मिनिट पाक हलवून घेऊयात. पाक दाताला चिटकत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि पाण्यामध्ये घालून चेक करत राहायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. पाकाचा रंग बदललेला आहे. मी एकदा चेक करते. एकदम परफेक्ट कडक पाक झालेला आहे. दाताखाली चावल्यानंतर एकदम कडकडीत वाजत आहे आणि दाताला सुद्धा चिटकत नाही. मी आता गॅस बंद करून सर्व शेंगदाण्याच्या डाळी घालून घेणार आहे. गूळ आणि शेंगदाणे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी हे मिश्रण तेल लावलेल्या डिशवरती काढून घेऊन पटकन लाटून घेणार आहे. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करावी लागते. मिश्रण थंड झाले तर आपली चिक्की लाटली जाणार नाही. एकसारखी चिक्की लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित चिक्की लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे काप पाडून घ्यायचे आहेत.
तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी छोटे काप करून घेतलेले आहेत. चिक्की आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता काढून घेऊयात. एकदम परफेक्ट चिक्की झालेली आहे. तुम्ही पहिल्यांदा चिक्की बनवत असाल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट चक्की बनवू शकाल. अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चिक्की तयार आहे. एकदम परफेक्ट आकार आलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.